नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या तिन्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल की आपण मुंबईवरून जयपूरला कसं आलो, आपण खाटूश्याम महाराजांचं दर्शन कसं केलं। तर 2 दिवस आपण जयपूर सुद्धा फिरलो, त्याची सुद्धा आपण आयटिनरी मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितली। तर आता आपण रिटर्न जयपूरवरून मुंबईला चाललोय, तर ती सुद्धा आपण जर्नी आपण बघणार आहोत की आपली जयपूरवरून मुंबईला आपली जर्नी कशी होणार आहे। तर ह्या जर्नीमध्ये पण शेवटपर्यंत नक्की राहा, तर बघूया आपली नक्की ही जर्नी कशी होते। आणि आजची जी आपली ट्रेन जर्नी होणार आहे ती आपली ट्रेन जर्नी होणार आहे जयपूर बँड्रा सुपरफास्ट एक्सप्रेसने, ज्या ट्रेनचा नंबर आहे 22934 ह्याने। ह्या ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर ही वीकली एक्सप्रेस आहे, म्हणजेच की एव्हरी ट्यूजडेला ही ट्रेन जयपूर ते बँड्रा टर्मिनसपर्यंत ह्या दरम्यान चालते। तर आणि टोटल 13 स्टॉप येतात आणि ही आपली जर्नी ट्रेन टोटल 17 तासामध्ये ही पूर्ण जयपूर ते बँड्रा कव्हर करते। आपली सीट कुठली ती मी तुम्हाला दाखवतो। आपली सीट आहे S4 मध्ये, स्लीपर कोचमध्ये। तर हे बघा S4 आणि स्टार्टिंगलाच आपले सीट्स आहेत 6 जणांच्या। हे दोन्ही समोरचे दोन्ही अख्खा कंपार्टमेंट आपलाच आहे। 1 2 3 1 2 3 6च्या 6 सीट्स आपल्याच आहेत। तर आता काय टेन्शन नाही कुणाचं येण्याचं जाण्याचं, कारण सगळ्या आपलेच सीट्स आहेत। टाईम झाला आता 1:10 आणि ऑन टाईम आपली ट्रेन जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सुटलेली आहे 22934। आइए ध्यान से स्टेशनच्याच बाजूला मेट्रो स्टेशन। आणि बघा इकडेच आपली रूम होती, ही जी बिल्डिंग आहे त्याच्या आतमध्ये तिथेच आपली रूम होती। तर आपला फर्स्ट स्टॉप आलेला आहे दुर्गापुरा 1:20 तर आता दुर्गापूरवरून आपली जशी ट्रेन सुटली, ट्रेननी स्पीड बघा काय पकडले, 111 किलोमीटर पर आवर चालले ट्रेनची स्पीड बघा। जयपूर बँड्रा सुपरफास्ट एक्सप्रेस स्पीड बघा ट्रेननी काय पकडले। 6च्या 6 सीट आपल्या रिझर्वेशन आहेत समोरासमोरच्या, तरी पण हे ना बघा सीट नसल्यासारख्या करतील। हा, गरीब ते गरीब दाखवूनच देणार। तर ट्रेन मध्ये आता बघू शकता तुम्ही की आजची बात गर्दी नाहीये। आता पण आम्ही ज्या साईड लोअरला बसलोय तिथे पण एमटी आहे पूर्ण सीट, तुम्ही मागे पण बघू शकता पूर्ण सीट, पूर्ण ट्रेन खाली आहे, पूर्ण आमचा डब्बा खाली आहे। आणि जनरल कंपार्टमेंटचं पण सांगायचं झालं तर तो पण पूर्ण खाली आहे, काहीच गर्दी नाही आहे। जर नंतर दाखवता आला तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन मी नक्कीच। तर आता बघू, सध्या मस्तपैकी झोपून आरामात व्ह्यू एन्जॉय करतोय, तर बघू शकता। तर चला, तर 3:25 झालेले आहेत, 3:30 वाजलेले आहेत आणि आपल्या ट्रेनचा दुसरा स्टॉप आलेला आहे सवाई माधोपूर म्हणून। तर आता इथे येऊन ट्रेन थांबली, तर ट्रेन आपली आता टोटल 20 मिनटं लेट आहे। तर बघू आता पुढे टाईम कशी कव्हर करते आणि काय। आपण थांबलेलो सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनला। तर आपल्या ट्रेनच्या मागे आपली ट्रेन आहे आणि आपल्या ट्रेनच्या समोरच ट्रेन बघा कुठली लागले। तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण इंडियाची सर्वात मोस्ट एक्सपेन्सिव्ह ट्रेन म्हणून ओळखली जाणारी महाराजा एक्सप्रेस, त्याची तिकीट प्राईस स्टार्ट होते 4 लाखपासून। 4 लाख ते 25 लाख हायेस्ट प्राईज आहे ह्या ट्रेन तिकीटची। बघा महाराजा एक्सप्रेस, नक्कीच लवकरच ह्या ट्रेनचा देखील प्रवास करेनच लवकर, एक ना एक दिवस। ओ गॉड, एक बार दिला दे। तर 4:45 झालेले आहेत आणि आपण ऑन टाइम कोटा जंक्शनला पोहोचलोय आता जस्ट। तर बघू शकता इकडे पण जास्त पब्लिक वगैरे काय चढली नाही। कोटा जंक्शन, आता आपण कोटावरून, तर बरोबर 5 वाजता आपली ट्रेन कोटावरून सुटले आणि आता कोटानंतर रामगंज मंडी, भवानी मंडी, रातलम, नामता जंक्शन हे करत आपण वाया सुरत, वडोदरा हे करत डायरेक्ट बोरवली, वापी करून डायरेक्ट उद्या सकाळी बरोबर 6:30 वाजता आपण बँड्रा टर्मिनसला पोहोचू। आता रात्री आपण 8-8:30च्या दरम्यान आता रातलम जंक्शनला पोहोचणार आहोत। तर
तर जेवणाची ऑर्डर सुद्धा रात्रीच्या आताच आपण देऊन ठेवले मेक माय ट्रिपवरून. तर बघू शकता, तर जेवणाची ऑर्डर दिले तर 8 वाजता आपल्या रातलम जंक्शनला बरोबर जेवण येऊन जाईल. मंडीला आता पोहोचलोय आपण जस्ट. 5:41 झालेत. आणि जस्ट आता रामगंज मंडीला आपण एंट्री करतोय. टाइम झाले 8:45 झालेत आणि जस्ट आपण पोहोचलोय नागदा जंक्शनला. बघू शकता, जस्ट आपण नागदा जंक्शनला पोहोचलोय आणि आता आपलं जे जेवण आहे ते आता पुढच्या स्टेशनला येणार आहे रातलम जंक्शनला. वाजलेत 8:30 वाजलेत आणि आता पोहोचलोय आपण जस्ट रातलम जंक्शनला. तर तेच आमची ऑर्डर अजून आली नाहीये. S4 आले. अरे यार, जो काय माहिती आता हाच आहे का, तेच बोलू येते की नाही ऑर्डर. आले आले वाटतं भैया. S4 हाँ दो राहुल. एक नंबर. थैंक यू. ब्लॉग चलो चलिए थैंक यू. चलिए. नशीब दिला, घाबरलेलं भेटते की नाही ऑर्डर. ट्रेन सुटत होती आता. भावा धावत आला रे तो आपल्यासाठी. नशीब भेटला फायनली. आला. चला आता पहिले जेवून घेऊया, जाम भूक लागली. आले आता आपली ऑर्डर बघा. राहुल S4 सीट नंबर 3. चला जेवून घेऊया आता पहिला. तर ऑर्डर आलेली आहे शाही पनीर, मटर पनीर, रोट्या आणि इकडे जिरा राईस वगैरे, सलाड. बस ओके ना विशाल. झालं आता आपलं जेवण वगैरे सगळं काय. तर आता 10 वाजता आपण पोहोचणार आहोत दाहोद रेल्वे स्टेशनला आणि त्याच्यानंतर 12 वाजता वडोदरा, नंतर सुरत, नंतर बोरवली, वापी करत आपण डायरेक्ट सकाळी 6:30 वाजता पोहोचणार आहोत आपल्या शेवटच्या स्टॉपवर म्हणजेच की बांद्रा टर्मिनल्सला. तर आता वाजलेत 10:30 वाजलेत आणि आता जस्ट आपण थोड्या वेळापूर्वी दाहोद रेल्वे स्टेशन सोडले. तर आता झोपतोय आता, कारण माहिती आहे सकाळपासून तर झोपलोय नाही म्हणून आता डायरेक्ट झोपतोय आता. कारण सकाळी उठून परत मला ऑफिसला जायचं आहे सकाळी 6 वाजता बोरवलीला उतरून. तर चला गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनली बोरवलीला पोहोचले आपण सकाळी. आता टाईम झाला आहे 6 वाजलेत सकाळचे. बरोबर अर्धा तास ट्रेन लेट झाली आपली आणि आता निघतोय आता. फायनली पोहोचलोय बोरवलीला. कुठे गेले? चालू इथून गोरेगावला रिटर्न आणि हे सगळे चाललेत गावी रिटर्न महाडला. तर त्यांची सुद्धा ट्रेन इथूनच आहे आता बोरवलीवरून 7 वाजता. तर चला व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ट्रेन जर्नी सोबत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा विशाल, चला भेटू. चलो बाय बाय.